ना. रंगनाथ महाराज स्वच्छ सांगायचे, राहती निराळे. अरे मग जिवंत आहे तुम्ही असं काले. तुकाराम महाराज म्हणतात जिवंत आहे पण ते मेल्यावर ती रांडच होणार ना. बहु होता भला पर्या रांडेने नाशिला. तुकाराम महाराजांचं बोलणं उघड. रंगनाथ महाराज उघड बोलायचे त्यात काय. आमच्या मातोश्रीताई उघड बोलायच्या, आमच्या विठामाई उघड बोलायच्या. झाकून बिकून काय बोलायचं माहिती. धैर्य एकदा खचलं की माणूस काही करू शकत नाही. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. इथे ज्या बाया लेकरवाळ्या आहेत आणि जे पुरुष आहेत त्यांनी जर त्यांनी कधी मुलांना सांभाळलं असलं तर मूल चांगलं ठणठणीत असतं, तेलंगखड्यासारखं गुटगुटीत असतं. त्याला रोग राई आमराई वनराई काहीही झालेली नसते. अगदी उत्तम असतं. पळलं तर शर्यतीत पहिला नंबर येईल असं असतं. पण त्याच्या मनाच्या विरुद्ध एखाद्या वेळी घडलं की ते पेंगळं होऊन बसतं. लक्षात ठेवा. त्याला उभं राहून असं उचललं तर असं असं पाय करतं. अरे चांगलं धट्ट कट्ट पोर हे असं का करतंय. त्याच्या मनाच्या विरुद्ध झालं, तो धैर्यहीन बनलं. ते आता करू शकणार. अर्धांगवायू झाल्यासारखं होतं. हीच गोष्ट धैर्य खचल्यानंतर होतं. ध्यानात ठेवा. मी तुम्हाला आता सांगता सांगता एक गोष्ट राहिली. रात्री 12 वाजता निरोप आला मला की महाराज तुम्हाला रावणाच्या हातून मरायचं आहे का रामाच्या हातून मरायचं. माऊलीच्या तंबूमध्ये मी बसलो होतो. थोर महापुरुषाचा होता. मी नाव सांगितलं तर आश्चर्य वाटेल पण ह्या दोन्ही मुलांना माहीत आहे. मी त्यावेळी माझं धैर्य पक्क ठेवलं. लक्षात ठेवा. मी विचार केला आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या संस्थांचे विश्वस्त आहोत. आपण सत्याला धरून चाललो आहोत. आपल्याला आता भ्यायचं काहीही कारण नाही. निर्भयतेने राहिलं पाहिजे आपण. आता हे पंगुतवाले अपघात झाल्यामुळे आम्हाला चालता येत नाही हा भाग दुसरा. पण धैर्य पक्क पाहिजे माणसाचं. त्यांना मी सांगितलं रात्री 12 वाजता ते ज्ञानेश्वर माऊली ठरवेल, मी काही ठरवणार. त्यांनी सांगितलं रामाच्या हातून मरायचं आहे का रावणाच्या हातून ते ज्ञानेश्वर महाराजांना माहीत, मला काय माहिती नाही. असं रात्री 12 वाजता मी उत्तर दिलं. ठेवा ही मुलं दोन्ही होती. लक्षात ठेवा. का धैर्य जर माणसाचं असेल तर तो बरोबर काम करतो. लक्षात ठेवा. आणि एकदा धैर्य गेले की संपलं. तुकाराम महाराजांना हे तत्व माहीत होतं. कीर्ती श्रीर वाक्च नारीणाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा. त्या धृती स्त्री शक्तीमधली अतिशय महत्त्वाची शक्ती आहे. ती त्याच्यावर मी एक प्रवचन केले दिले ते तुम्ही वाचा. इथे धृती शक्ती ही महत्त्वाची आहे. ती गोष्ट मनात घेऊन जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला बी सांगतायत की माझ्या मनाला आता मी धीर कशाचा देऊ. आमच्या मातोश्री ताई आमच्या विठमाई सांगायची पूर्वी ह्या बाहुल्या ज्या करायच्या त्या चिंध्याच्या बाहुल्या केल्या जायच्या. त्या करीत होत्या मला माहीत नाही. आणि ती बाहुली नीट करीत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती, त्याचे कंबर चांगले पाहिजे. कंबरड पक्क पाहिजे. मग ती बाहुली कशी असली तरी काय बिघडत नाही. आणि एकदा कंबरड त्या बाहुलीचं गेलं की काही उपयोग नाही. मग आता हे वर्तमानपत्रवाले काय सांगतात, सैन्याचे कंबरडे मोडले म्हणजे काय झालं. हां हे बरोबर आहे. कंबरडे मोडले याचा अर्थ धैर्य खचलं. कितीही चांगलं सैन्य असलं आणि त्यांचं जर धैर्य खचलं तर काही शस्त्रास्त्रांचा उपयोग होत नाही. आणि धैर्य जर असलं तर शेवटपर्यंत जातो. शिवाजी महाराजांचे सगळे बघा मावळे, ते बाजू प्रभू देशपांडे, अरे मेल्यावर सुद्धा शस्त्रास्त्र करीत होते तर बाकीचे काय करतात. जे धृती संपन्न असतात त्यांची नुसती शरीरं जरी राहिली त्यात असलेला जो वायू तो बरोबर ते काम करतो. ध्यानात ठेवा. धृती लागते त्याला. धैर्य संपल्यावर काही होत नाही. ध्यानात ठेवा. जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला विचारतायत की हे देवा तुझा अनुभव तुझा इतिहास असा
प्रसिद्धी अशी डांगोरा असा अनुभव तर तसा आला नाही. आता या मनाला तू याच्या पुढे भक्ती कर, देवाची भक्ती तू सोडू नकोस, एकनिष्ठेने तिथे राहा, तुझा उद्धार होईल वगैरे वगैरे. असं मी काय त्याला सांगून धैर्य देऊ ते सांग मला. आता पुढे धीर कोणाला देऊ या मना, माझ्या मनाला मी आता धैर्य, कारण त्या मनाला तुझा अनुभव वेगळा आलाय, विपरीत तुझा अनुभव आला असताना माझ्या या मनाला आता कोणत्या शब्दाने मी धैर्य देऊ असं तू सांग. आता पुढे धीर काय देऊ या मना, देवाला विचारून प्रश्न, हे एवढं डब्बू प्रश्न काढायचं, प्रश्नचिन्ह असं बारीक नाही काढायचं, डोळ्यात भरेल असं. रंगनाथ महाराज म्हणायचे वारकऱ्याचा गंध मैलावरून दिसला पाहिजे, सौभाग्य होते बाईचं कुंकू मैलावरून दिसलं पाहिजे. आता बाई कुंकू लावल्या म्हणून दुर्बीण लावून बघावं लागतंय. आता तर टिकली आहे ती टिकली टिकली, नाही तर हुकलेली तर आहेच. कळत नाही आता काय करणार. आता बायांना कळत नाही, पुरुषांना कळत नाही, आता मी काय करून उपयोग, कीर्तनात बोलून का उपयोग माझ्या. तो राम ऐकेल नाही तर तो विठ्ठल ऐकेल नाही ते इंद्रायणी चंद्रभागा. जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठलाला विचारतायत की हे देवा, तुझा अनुभव असा आहे आणि तो अनुभव घेताना माझं मन होतं ते आता धैर्य खचून बसलेलं आहे. आता कशाच्या बळावर मी त्याला धैर्य देऊ की तू भक्ती कर म्हणून सांगण्यासाठी मी काय. आता पुढे धीर काय देऊ या मना, काय धीर देऊ. हे मन आता तुझा अनुभव मागचा लक्षात घेऊन प्रवृत्तच होत नाही. यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज अभ्युपेत्य करतायत की हे देवा, अशी माझ्या मनाची स्थिती आहे. तू सर्वांतर्यामी असून माझ्याही अंतर्यामात तू आहेस, माझ्याही चित्ताचा प्रेरक तूच आहेस. पहिला अभंग आहे, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी. तेथे माझी हरी वृत्ती राहो, तेथे माझी हरी वृत्ती राहो, तेथे माझी हरी वृत्ती राहो. पहिल्या चरणामध्ये प्रार्थना केली आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. या अभंगावर माऊलींच्या मंदिरामध्ये 8 दिवस मी प्रवचन केले. पहिलं चरण अजून संपलं नाही. ज्याला कोणाला वाचायचं आहे, आज आमची गाथा तुम्हाला येईल अर्थासहित, त्यावेळी तुम्हाला सगळं वाचायला मिळेल. तिथे मी लिहिलेलं आहे, उपनिषदात असं दिलेलं आहे की हे परमेश्वरा, तू माझ्या अंतःकरणाचा अधिष्ठान आहेस आणि माझ्या अंतःकरणाला प्रेरणा देणारा तू आहेस. अंतरात राहून यमयती, अंतरात राहून, अंतराचं म्हणजे अंतःकरणाचं नियमन तू करणार आहेस. हे तुझं स्वरूप असल्यामुळं माझी वृत्ती तुझ्या त्या समचरणा ठिकाणी राहावी अशी मी तुला प्रार्थना करतो, असं पहिल्याच अभंगात लिहिलं. आणि मी आज तुम्हाला सांगून ठेवतो, मी तो अभंग पूर्ण केला आहे. ज्या माणसाला पहिला अभंग कळला त्याला सगळी गाथा कळली. दादा तात्या गुरुजी सांगायचे, अमृतानुभवातली पहिली ओवी कळली की त्याला सगळा अमृतानुभव कळला. ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी कळली की त्याला सगळा अमृतानुभव कळला. हरिपाठातला पहिला अभंग कळला की त्याला सगळं कळलं. चांगदेव 65तली पहिली ओवी कळली की त्याला सगळं कळलं. हे सगळं पहिल्या लक्षात ठेवा. तुकाराम महाराजांनी या पहिल्या अभंगातच सगळ्या सिद्धांताचं वर्णन करून ठेवलं आणि उरलेला सगळा जो अभंग आहे ते सगळं विवरण आहे, सगळं भाष्य आहे. त्या अभंगात अंतर्यामी असणारा परमेश्वर प्रेरक आहे, तो अधिष्ठान आहे. म्हणून त्याला प्रार्थना केली की माझी चित्तवृत्ती तुझ्या चरणाच्या ठिकाणी राहावी. त्याप्रमाणे इथेही जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला सांगतात की देवा,
हे तुझं मागचं बोललो, मी तुझ्या स्वभावाचं बोललो, तुझ्या मी पिटलेल्या डांगोऱ्याचं बोललो, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण एवढं सगळं सांगून सुद्धा माझ्या अंतःकरणाचा अंतर्यामी, अधिष्ठान आणि प्रेरक तूच आहेस. मग अंतर्यामी प्रेरक जर तूच आहेस तर तुला मला असं विनवायचं आहे, ऐसे नारायणा प्रेरी लेते पाहिजे, ऐसे नारायणा प्रेरी लेते पाहिजे, ऐसे नारायणा प्रेरी लेते पाहिजे, ऐसे नारायणा. हे आता पुढे धीर काय देऊया मना, आता पुढे धीर काय देऊया म्हणा, हे आता पुढे धीर काय देऊया मना, आता पुढे धीर काय देऊया म्हणा. ऐसे नारायण प्रेरित पाहिजे, प्रेरित पाहिजे, ऐसे नारायण प्रेरी लेते पाहिजे, ऐसे नारायण प्रेरिले ते पाहिजे, नारायण प्रेरिले ते पाहिजे. नारायण प्रेरी लेते पाहिजे, नारायण प्रेरी लेते पाहिजे. हे आता पुढे धीर काय देऊया म्हणा, आता पुढे धीर काय देऊया म्हणा, आता पुढे धीर काय देऊया म्हणा, आता पुढे धीर काय देऊया म्हणा. आता नारायणा प्रेरिले ते पाहिजे. हे नारायणा, माझ्या अंतःकरणाचा, अंतःकरण वृत्तीचा अधिष्ठानही तू आहेस आणि त्याच्या अंतरात राहून त्याला प्रेरणा देणाराही तू आहेस. तर मग आता तू माझ्या मनाला प्रेरणा दिली पाहिजे की ज्यामुळं ते मन आता पुन्हा भक्ती करण्यामध्ये प्रवृत्त होईल. मी म्हणूनच ह्या विष्णूला, मोहनला सांगितलं की आजचा अभंग मोठा अवघड आहे. यद्यपि आत्तापर्यंतचे अभंग अवघड होते, पण ते अभंग अवघड होते निरळ्या कारणाने. आजचा अभंग निरळ्या कारणाने, कारण एकाच अभंगात अर्ध्या चरणात एका शब्दात अभ्युपेत्य, दुसऱ्या पर्याय लगेच एका चरणात देव, एका चरणात तुकाराम महाराज, एका चरणात मन, एका चरणात तुकाराम महाराज. सगळे किती बारीक बारीक भेद आहेत तुम्ही लक्षात ठेवा. हे मोटार वाइंडिंग केली जाते की नाही, तार ते कसं गुंडाळायचं मोठा अवघड आहे ते. तसा हा अभंग आहे. वरपंग बघितला असताना अतिशय सोपा. आम्ही रोजच म्हणतो ना, भोपाळीमध्ये रोजच म्हणतो आम्हाला, पण ते म्हणत असताना आम्ही इतका विचार करीत नाही. आता इथे अभंग विवरण सांगायचं असल्यामुळं विचार करायला लागलो. तर इथे जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला सांगतायत की हे देवा, तू माझ्या अंतरात राहणारा, माझ्या अंतःकरणाला व त्याच्या वृत्तीला प्रेरणा देणारा तू आहेस. तू प्रेरक आहेस, म्हणून तुला मी सांगतो, ऐसे नारायणा, हे नारायणा, असं तू मला प्रेरित केलं पाहिजेस, ही प्रेरणा तू मला दिली पाहिजेस, असा हुकूम करतायत. कंसात हे सलगी विनवणीची, हे काय, हे आता अवधान ऐकले द्यावे, मग सर्व सुखासी पात्र हो. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. पुढे काय लिहिले, परी प्रौढी न बोलो हो जी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी द्यावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. बस ही विनवणी चालली आहे, सलगीची विनवणी चालली आहे की देवा, माझ्या मनाला तू असं प्रेरित केलं पाहिजेस. उत्तरा तुका म्हणे क्षमा करा, तुका म्हणे क्षमा करा, तुका म्हणे क्षमा करा. उत्तरा तुका म्हणे क्षमा करा, तुका म्हणे क्षमा करा, तुका म्हणे क्षमा. हे सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा
सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. हे सलगीमध्ये चालतं, लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवा, सलगी, विनंती आणि आज्ञा हे वरपंग सगळे सारखे आहेत. त्याच्या आरंभी किंवा शेवटी कुठेतरी वाचलं पाहिजे. मग आपल्याला कळेल की ही विनंती आहे, ही आज्ञा आहे. तुका म्हणे क्षमा करा आहे काय आज्ञा झाली. मागे काय वाचा ना, सलगीच्या उत्तरा अमुक अमुक आमच्या याची व्यवस्था करावी कंसात, पुढे ही विनंती. झालं, हुकूम झाला, पण पुढे विनंती लिहिली ना. विनंतीच्या मागे हुकूम असतो, पण विनंती शब्द लिहिला की तीच विनंती होते. त्याप्रमाणे इथे महाराज सांगतायत की माझ्या मनाचा प्रेरकही तूच आहेस. तर तुला माझी सलगीची विनवणी आहे की माझ्या मनाला तू आता प्रेरणा द्यायला पाहिजे. कारण माझं मन हे मागच्या अनुभवामुळं धीर खचलेलं आहे. आता धैर्यहीन मन झालेलं काही भक्ती करणार नाही. मग धैर्यहीन झालेल्या मनाला धैर्य देऊन त्याच्या कार्यामध्ये प्रेरित करण्याचं काम तुझं आहे. म्हणून ऐसे हे नारायणा, ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे, अशी तू त्याला प्रेरणा दिली पाहिजेस. अशी हुकूम, अशी विनंती, सलगीची विनवणी. इथेच अभंगाचा भावार्थ झाला असं समजून संप्रदायपूर्वक भजन करू. उरलेल्या वेळामध्ये थोडक्यात भावार्थ सांगू आणि आपली सेवा पूर्ण करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पाठ नसलं तर त्याला लिहून द्या. स्वर स्वर हे सज्जन स्वर बाबा. जळो माझे कर्म वाया गेली कटकट, आजळो माझे कर्म वाया गेली कटकट. स्वर बरोबर नाही लागला. जळो माझे कर्म वाया गेली कटकट, जळो माझे कर्म वाया गेली कटकट. जळो माझे कर्म वाया गेली कटकट, जळो माझे कर्म वाया गेली कटकट. जळो माझे कर्म वाया गेली कटकट, जळो माझे कर्म वाया गेली कटकट. झाले तैसे तंट नाही आले अनुभवा, झाले तैसे तंट नाही आले अनुभवा. आता पुढे धीर काय देऊया मला, आता पुढे धीर काय देऊया मला. झाले तैसे तट नाही आले अनुभवा,
कर्मवाया केली कटकट झाले तैसे दंड नाही आले अनुभवा आ, 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 आ,
पुढे धीर काय देऊया मना, ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे. माझं मन हे मागच्या अनुभवावरून धीर खचलेला आहे. तर या मनाचा अधिष्ठानही तू आहेस आणि आत्ता वर्णन करून सांगितलेल्या विस्ताराप्रमाणे त्याचा प्रेरकही तू आहेस. तर मला पूर्ववत प्रेम लक्षणात्मक वृत्तीने व ज्ञान लक्षणात्मक वृत्तीने भक्ती करण्याची माझ्या मनाला प्रेरणा तू दे. ऐसे हे नारायणा तू प्रेरिले ते पाहिजे. पुन्हा जगद्गुरु तुकाराम महाराज अभ्युपेत्य करतात की हे देवा, मला सर्वतोपरी विद्वान करण्याचं काम, जाणकार करण्याचं काम हे तूच केलेस. तुझ्याशिवाय करणारा कोण आहे? ही जाण, हा अभ्युपेत्य आणि उत्तरार्धात पुन्हा पर्याय. मला विद्वान करण्याचं जे काम आहे, तू जसा मला तू प्रेरणा द्यावीस, ही जशी तुला मी गोष्ट सांगतोय किंवा तुला प्रार्थना करतो आहे किंवा विनंती करतो आहे, सलगीची विनवणी करतोय की मला तू प्रेरणा द्यावीस, त्याबरोबरच ही देखील मला जाण आहे की मला विद्वान, जाणकार, गुणदोषाचा जाणता, त्याचा तज्ञ हे बनवण्याचं काम दुसरं कोणी केलं नाही. हे काम तूच केलेलं आहेस. गुणवंत केलो दोष जाणायासाठी, गुणवंत केलो जाणायासाठी, गुणवंत केलो दोष जाणायासाठी, गुणवंत केलो दोष जाणायासाठी, गुणवंत केलो जाणायासाठी, गुणवंत
आता पुढे धीर काय देऊया मना आता पुढे धीर काय देऊया मना माझे पोटी बळकट दूषण माझे पोटी बळकट दूषण आता पुढे धीर काय देऊया आता पुढे धीर काय देऊया ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे प्रेरिले ते पाहिजे आता पुढे धीर काय देऊया मना आता पुढे धीर काय देऊया मना ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे आता पुढे धीर काय देऊया मना आता पुढे धीर काय देऊया जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की मला विद्वान करण्याचं काम जाणकार करण्याचं काम तूच केलेस गुणवंत केलो केलो या शब्दाचा अर्थ केला गेलो कोणाकडून केला गेलो तुझ्याकडून केला गेलो गुणवंत केलो म्हणजे केला गेलो गुणवंत केलो दोष जाणण्यासाठी म्हणून मला तू देवा विद्वान केलंस एक नियम आहे माणसाला दोषांचं ज्ञान होत नाही आणि समजा झालं तर माणूस दुसऱ्यामध्ये बघायला जातो ध्यान मल दोषाचं लक्षण सांगितलं की कुणाजवळ मल आहे तेवढाच बघत राहतो विक्षेपाचं लक्षण सांगितलं कुणाजवळ आहे ते बघ आवरणाचं लक्षण सांगितलंय कोणा पुण्या बघ ह्या सगळ्या गोष्टी तुकाराम महाराजांना माहीत होत्या ज्ञात होत्या ते विष्णूचा अवतार होते सर्वज्ञ होते सर्वशक्तिमान होते आणि संत या अवस्थेत येऊनही त्यांची जाणीव अतिशय उत्तम होती तेच अभ्युपेत्य करतात तेच त्याचा परिहार करतात गुणवंत केलो दोष या जाणायासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज एका ठिकाणी याबद्दल सांगतायत स्वतःचा अनुभव म्हणून सांगतायत माझे मज काळो येती आवगुण माझे मज काळो येती आवगुण माझे मज काळो येती आवगुण काय करून मन अनावर
माझे मज कळो येती अवगुण. पण काय करू, मन अनावर, माझं मन अनावर आहे आणि या सगळ्याचा प्रेरक तू आहेस. गुणवंत केलो हे सगळं तूच केलेस. दोष जाणा यासाठी असं का घडलं त्याचं कारण तिथे महाराज सांगतात. वाचा वदे परी, वाचा वदे परी, वाचावदे परी, वाचावदे परी कळणे कठीण. वाचा वदे परी, वाचा वदे परी कळणे कठीण. वाचावदे परी, वाचावदे परी कळणे कठीण. कायक आधालो देवा इंद्रियाधीन, झालो देवा इंद्रियाधीन, झालो देवा. इंद्रियाधीन झालो देवा, इंद्रियाधीन झालो देवा, इंद्रियाधीन झालो, इंद्रियाधीन झालो देवा. इंद्रियाधीन झालो देवा, इंद्रियाधीन झालो देवा, इंद्रियाधीन झालो देवा. आता आड उभा, आता आड उभा आहे नारायण. आता आड उभा, आता आड उभा आहे नारायण. वाचावदे परी करणे कठीण. इंद्रियाधीन झालो देवा, इंद्रियाधीन झालो देवा. करणे कठीण, इंद्रियाधीन झालो देवा, इंद्रियाधीन झालो देवा. आता आड उभा, तिथे संबोधन तेच आहे. आता आड उभा राहे नारायण, ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे. का कठीण होऊन बसलं? इंद्रियाधीन झालो देवा. वाणीने कथन करणं सोपं आहे, पण करणं कठीण आहे. बोल बोलता वाटे सोपे, करणे करता टीर कापे, स्वच्छ लिहिलंय. मराठी आहे, अर्थ सांगायची आवश्यकता नाही. हो. न सांगता कळते, मुळे म्हणतायत सगळ्या. इथे जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताच्या श्रेष्ठत्वाचं वर्णन करून अभ्युपेत्य करतात. गुणवंत केलो दोष जाणायासाठी. तुम्ही मला विद्वान केलं, मला ज्ञानी केलं, आणि ज्ञानी केल्यामुळं दोष काय आहेत, गुण काय आहेत हे मला कळण्याची योग्यता तुम्ही मला आणून दिली. मी हे बोलतो आहे देवा, तुला सांगतो आहे. तुला सांगत असताना माझ्या मनात असं सारखं येतं की तुझे गुणदोष मी सांगतो. तुझे गुणदोष काय की तुझं मी वर्णन केलं, तुझं बोभाटा केला, पण तसा मला अनुभव आला नाही. हे वरच्या चरणात सांगितलं. तर मग माझे मज पोटी किंवा माझे माझे पोटी, पोटी म्हणजे पोटात नाही, अंतःकरण वृत्तीत, माझ्या माझ्या अंतःकरण वृत्तीत बळकट दूषण, भरपूर दूषण आहे.
किंवा त्याचा दुसरा अर्थ असा आहे की हे देवा, मी गुणवंत तू मला केलंस, मला विद्वान केलंस, पण हे सगळं करून, एवढा सगळा विषय जाणून मी इंद्रियाधीन झालो, अनुभवाला येणं अतिशय कठीण आहे. हे सगळं जरी खरं असलं तर मी तुझ्या एवढा जवळ येऊन सुद्धा तुझी माझी एवढी अत्यंत सलगी असून सुद्धा तू मला का दर्शन देत नाहीस? काय त्याच्यामध्ये दोष आहे हेच मला कळत नाही, ते तू मला सांग. असा त्याचा दुसरा पण अर्थ आहे. म्हणजे हा पहिला आणि हा दुसरा दोन्ही अर्थ आहेत. कारण हे माझं बोलणं नाही आहे, मी महाराजांच्या बोलण्याचा अर्थचिंतन करतो आहे. हे दोन्ही अर्थ लक्षात घेऊन महाराज म्हणतात, माझे माझे पोटी बळकट दूषण, आता पुढे धीर काय देऊ या मना, ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे. हा सगळा अभ्युपेत्य, हा आत्ता सांगितलेला परिहार, पूर्व पक्ष उत्तर पक्ष सगळं तुम्ही लक्षात ठेवा. लक्षात ठेवा म्हणजे मी सांगितलंय तुम्हाला. शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज अभ्युपेत्य परिहार करून झाल्यानंतर विनवणीचा शेवट करतायत, आणि तो शेवट अतिशय गोड पद्धतीने करतायत. तुका म्हणे अहो केशी राजा दयाळा, 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 तुका म्हणे अहो केशी राजा दयाळा. बर वहालळा पाळी याला शेवटी, बर वहालळा पाळी याला शेवटी, पुढे धीर काय देऊया मना, आता 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 पुढे धीर काय देऊया मना. ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे, ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे, ऐसे नारायण
आता पुढे धीर काय देऊया मना आता पुढे धीर काय देऊया शेवटच्या चरणामध्ये खरा परिहार दिलेला आहे. पहिल्या चरणामध्ये असं सगळे गुंतागुंत आहे. हे नवीन एखाद्या माणसाला सांगायचं या अभंगावर कीर्तन कर म्हणून अवघड आहे थोडंसं. त्याच्याशी तन्मय व्हावं लागतं. शेवटच्या चरणामध्ये खरा परिहार दिला. तुका म्हणे अहो केशी राजा दयाळा. हे केशी राजा, हे श्री विठ्ठला, हे श्री हरी, हे पांडुरंगा, तू दयाळ आहेस, तू भक्तवत्सल आहेस. मी तुझी अत्यंत सलगी केली, मी अभ्युपेत्य केला, मी परिहार केला, तुझ्या नावाचा मी डांगोरा पिटला आणि त्याप्रमाणे मला अनुभव आला नाही. या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या मी तुझ्या पुढे स्पष्ट परखड बोललो की जे माझं बोलणं सलगीची विनवणी आहे. एवढं सगळं असूनही तुका म्हणे अहो, इथे आदरार्थी शब्द वापर. तुका म्हणे अहो केशी राजा, आपण दयाळ आहात, दया घन आहात, दया मूर्ती आहात. मी इतका तुमच्या पुढे अभ्युपेत्य केला, मी परिहार दिला, भांडण वाटेल अशा प्रकारचा विनवणीचा प्रकार केला आणि हा माझा सलगीचा विनवणीचा प्रकार आहे. म्हणजे माझी ही अत्यंत जवळिकेची सलगीची विनवणी आहे. असं असून सुद्धा तुम्ही माझे हट्ट, माझा लळा तो तुम्ही पूर्ण केला. यावरूनच आपण खरे दयाळ आहात, किंबहुना आपण दयाळ आहात म्हणूनच मी हा सगळा अभ्युपेत्य परिहार तुमच्या चरणाजवळ ठेवलेला आहे. तुका म्हणे अहो केशी राजा दयाळा, बरवा हा लळा. बरव काय आहे त्याच्यामध्ये? हेच बरवा आहे की तुम्ही माझा लळा पूर्ण केला. रंगनाथ महाराज म्हणायचे, तुकाराम महाराज म्हणतात, बरं काय झालं? मेलो नाही हे बरं झालं. नाही पडेलो मृत्यूचे आहारी, याचं नाव बरवे झाले. बाकी बरं झालं असं काही नाही. हे बरं झालं की मी तुमच्या पुढे आत्मीयतेने सलगीची विनवणी केली. परखड रूपाने तुमचा मला अनुभव आला नाही असंही मी तुम्हाला सांगितलं. आणि एवढं सगळं करून देखील माझा लळा परिपूर्ण करण्याचं काम, अगदी मराठीत सांगायचं म्हणजे कळस ठेवण्याचं जे काम आहे ते तुम्ही केले. बरवा हा लळा पाळीला कुठे शेवटी. आणि मागचा तुमचा अभ्युपेत्य, माझा परिहारण, माझा परिहारण, तुमचा अभ्युपेत्य काहीही असो, मागचं काही झालं तरी शेवटीचे गोड ते चिखरे गा. मध्यंतरीचं काही नाही. उडाले पण ते वाया गेले, बस मधलं सगळं वाया गेलं. म्हणून माझा तुम्ही लळा, माझा हट्ट तो तुम्ही पूर्ण केला. ही गोष्ट त्याच्यामध्ये बरी असल्यामुळे तुका म्हणे अहो केशी राजा दयाळा, इथे शब्द वापरलाय. हा लळा बरवा पाळीला. आपण लळा पाळीला हे बरवं झालं असं लक्षात घेऊन या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभ्युपेत्य परिहारपूर्वक हे सांगितलेलं आहे. ही केलेली सेवा रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंगाच्या चरणी पुंडलिकाला साक्ष ठेवून चंद्रभागेच्या तीरावर समर्पित करतो आहे आणि इथे आपल्या या वाङ्मय सेवेला विराम देतो.
यानंतर एक 2 सूचना ज्या 2 दिवस दिलेल्या त्याच पुनरुक्त जरी झाल्या तरी तुमच्या कानावर येऊन येणं प्रकारेनं तुम्ही त्याच्यात प्रेरित व्हावं, ते कार्यान्वित व्हावं म्हणून थोडक्यामध्ये आपल्याला मी सांगतो. हे आपलं आजचं शेवटचं कीर्तन आहे. उद्या काल्याचं कीर्तन होऊन आपली वारीची सांगता होईल. आत्तापर्यंत सांगितलेल्या सूचनांचा अनुवाद असा. स्वस्तिश्री मासिक हे वेदानुमोदित संत पुरस्कृत मतपत्रिका आहे, वृत्तपत्रिका नाही. घडलेलं थोडंसं देतो नाही असं, पण मतपत्रिका आहे आणि ते संत मतपत्रिका आहे. त्याचं आपण वाचन चिंतन करावं. त्याला 36 वर्ष झाले, 3 तप झाले. दादांनी लिहिलेले ग्रंथ सगळे पुनर्मुद्रित केलेले आहेत. सगळे ग्रंथ इथे उपलब्ध आहेत. त्याचं आपण वाचन चिंतन करावं. साहित्य क्षेत्रामध्ये 2 ग्रंथ आहेत. एक रसविचार नवरसे भरवी सागरो आणि उचित रत्नाचे अलंकारो. म्हणजे साहित्यामध्ये 2च गोष्टी महत्त्वाच्या, एक रसविचार आणि एक अलंकार विचार. हे दोन्ही ग्रंथ लिहिलेले आहेत मौलींच्या वाङ्मयाच्या आधारे. त्याचं आपण वाचन चिंतन करा. आत्ता मी प्रकाशित केलेले कालचे जे 2-3 प्रकाश की 5 ग्रंथांचा भावपराग म्हणजे भावपराग पंचक नावाचं आणि ज्ञानेश्वरीतली मंगलाचरणे ही 2 पुस्तकं आत्ता प्रकाशित केली आहे. आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची अभंग संहिता ती प्रकाशित केली आहे. त्याचंही आपण वाचन चिंतन करा. आणि सार्थ तुकाराम महाराजांच्या गाथेचा 2208 अभंगांचा पहिला भाग एक 2-4 महिन्यामध्ये तुम्हाला मिळेल. जास्तीत जास्त कार्तिकीच्या वेळी आपला तो ग्रंथ प्रकाशित होईल अशी सूचना देतो. आणि प्रस्थानतही संस्कृत आणि प्राकृत 1 वर्ष ते 1.5 वर्षामध्ये सद्गुरू साखरे महाराज प्रासादिक संस्कृत आणि प्राकृत उभय प्रस्थानत्रयी आपल्याला वाचायला मिळेल. तिसरी शेवटची सूचना, ज्ञानेश्वरी मंदिर आम्ही तयार केलं. त्याला 18 वर्ष झाली. माऊलीच्या मंदिराच्या शेजारीच आहे. समाधीमध्ये पुढे ज्ञानेश्वरी ठेविली हे जसं लिहिलं आहे तसं शेजारी ज्ञानेश्वरी मंदिर आणि तेही ताम्रपटावर मुद्रित. आणि त्याला 3 क्विंटल तांबं लागलं. त्याला सोन्याचं पाणी दिलं. त्याला जवळजवळ 1 किलो 1.25 किलो सोनं लागलं. आणि त्याला मिना भरण्याकरता एक 10 लाख रुपये खर्च झाला. ते सगळं आपल्याला वाचायला मिळेल अशी व्यवस्था केली. आणि त्याचं चित्रीकरण केलं. ते सिडॅकमध्ये काल ज्यांचं प्रवचन झालं ते माननीय विजय भटकर सर, त्यांनी त्यावेळी जवळजवळ 1 कोटी 1.5 कोटी रुपये खर्च करून केलेला आहे. आपल्याला त्या मंदिरामध्ये दर एकादशीला कोणता अध्याय दाखवला जाईल, कोणतं चित्रीकरण तुम्हाला दाखवलं जाईल ते लावलं जाईल आणि ते आपल्याला वाचायला मिळेल. त्या मंदिराचा खर्च 2 कोटी रुपये आहे. आत्ता आम्हाला पिंपरी चिंचवड नगर महापालिकेने 25 लाख रुपये द्यायचं कबूल केले, ते मिळेल. आणि आपल्याजवळ एक 10 लाख रुपये आहेत. याच्याद्वारा ते मिळाल्याबरोबर आपल्या मंदिराच्या कामाला सुरुवात होईल. याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि यथाशक्य अर्थसहाय्य करा. आणि त्याला ATGचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे, त्याच्यावर छापलेलं आहे. त्या देणगीदाराला त्याप्रमाणे सवलत मिळेल एवढी सूचना देऊन इथे थांबतो. हां आत्ता निरोप आला आहे. भीमराव महाराज उत्तरादी पीठ म्हणून तिथे त्यांचा माझा परिचय होता. ते अभ्यासक होते. मी तिथे जाऊनही आलो आहे म्हणजे त्या ठिकाणाला. त्यावेळी ते स्वतः चांगले धट्टे होते व्यवस्थित. आणि आपल्या संप्रदायाप्रमाणे त्याने अभ्यास केलेला आहे. आणि काही शंका असल्या तर मला ज्यावेळी भेटायचे त्यावेळी मी बोलत असे, नाही असं नाही. आणि ते उत्तरं त्याला शंकाही विचारित होते. उत्तरं दिली तर त्याचं समाधान त्याला व्हायचं. त्यांचं आज निधन झालं. कालच मला हा सांगत होता की जास्त झाले म्हणून. आजच लगेच कळलं की ते गेले म्हणून. तर त्यांच्याविषयी आपण सगळ्याच्याद्वारा एक श्रद्धांजली आहे असं समजून आपण इथे विराम घेऊया. ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे आवो केची दादा
म्हणे आवो केशे राजा दयाळा तुका म्हणे आवो केशे राजा दयाळा तुका म्हणे आहो केशी राजा दयाळा तुका म्हणे आहो केशी राजा दयाळा बरवालळा पाळीय बरवालळा पाळीयलाचे आता पुढे धीर काय देऊया आता पुढे धीर काय देऊया मना बरवाला बर शेवटी बरवालळा पाळीयलाचे वाटी आता पुढे धीर काय देऊया मना आता पुढे धीर काय देऊया मना ऐसे नारायणा प्रेरिले ते पायी ऐसे नारायणा प्रेरिले ते पायी ऐसे नारायणा प्रेरिले ते पायी आता पुढे धीर काय देऊया मना आता पुढे धीर काय देऊया मना ऐसे नारायण प्रेरिले ते पाहिजे ऐसे नारायण प्रेरिले ते पाहिजे आ आ ऐसे नारायण प्रेरिले ते पाहिजे ऐसे नारायण प्रेरिले ते पाहिजे ऐसे नारायण प्रेरिले ते पाहिजे आता पुढे धीर काय देऊया मना आता पुढे धीर काय देऊया मना तुका म्हणे